नमस्कार मित्रमंडळ परिवार, मी तुमच्या सगळ्यांची आवडीची कलाकार अश्विनी तावरे अर्थात महाराष्ट्रभर गाजलेल्या चांडा चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील तुमची आवडती रुपालीताई। तर रसिक माय बाबा आपण आलेलो आहोत। आता आपलं नाव काय दादा? भाऊसाहेब शेलार। तुमचं दादा? राजेंद्र करपे। आणि तुमचं ह्यांचं काय? दत्ता भगत। तर आता आपण आलेलो आहोत, हे आपलं लोकेशनचं नाव काय? गुन्हाट चौफुला। तर एका शूटिंगच्या दरम्यान मी आलेली आहे या ठिकाणी आणि इथं बसले। तर आता हे जे दादा आहेत बघा, हे हॉटेल मालक आहेत, त्यांनी इथं चहा घेतला, म्हणजे मला विचारलं पण नाही चहा पाहिजे का किंवा काय। आम्ही बिस्लरी घेतली, जवळजवळ 1.5-2 लाख रुपयाचं यांच्यातनं मी सामान घेतलं, पण या माणसाने काही मला ओळखलं नाही। म्हणून काय आपले चांडा चौकडीच्या करामती वेब सिरीजचे हे तिघं पण फॅन आहेत। मित्रमंडळ परिवार हा झाला गमतीचा भाग। कुठेतरी चालत्या बोलत्या आयुष्यात याशी सोन्यासारखी माणसं भेटतात। चांडा चौकडीच्या करामती ही वेब सिरीज रसिक मायबाप लाखो करोडो लोकांची दिवाणी आणि लाखो दिवाणी मन झालेले आहेत। बाळासाहेब असतील, रामभाऊ असतील, सुभाषराव असतील, अर्थात लेडीज कॅरेक्टरला सुद्धा चांडा चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये खूप डोक्यावर घेण्यात आलेला आहे। आणि हे आमचे चाहते वर्ग, दादा तुमचं मनापासून धन्यवाद। आणि तुम्हाला एक किस्सा शेअर करावा असं वाटतोय मला। इथं बसली तर हे जरा घाबरले की तुम्ही चांडा चौकडीच्या करामती मधल्याच आहात का वगैरे। हे तिघं घाबरले मित्रमंडळ परिवार। का घाबरले? कारण त्याचं कारण असं आहे की तिघं पण सुरुवातीला घाबरले की एका लेडीजला कसं विचारायचं की तुम्ही चांडा चौकडीच्या करामती वेब सिरीज मध्ये आहेत का। आणि हे खरोखरच घाबरले, कारण त्याचं कारण असं आहे की चांडा चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये जे काय नजारे दाखवतात, ज्या काय गोष्टी असतात, हे तुमच्या आमच्या आयुष्यावर चालत्या बोलत्या ज्या घडतात त्याच दाखवतात। तुमच्या घरात जे काही किस्से होतात तेच रसिक मायबाप आम्ही अशा कॅमेरा समोर आणतो। आणि गौरी मॅडम म्हणजे सरपंचांच्या मिसेस गौरीताई कुंभार, त्यांची माझी भांडणं असतील, संजू मेंबरच्या मिसेसचं कॅरेक्टर करते रसिक मायबाप मी। त्यात संजू मेंबरच्या खिशात बाईचा फोटो सापडला म्हणून बाई तांडव करून नदीत जीव देती। भरपूर अशा कुरघोड्यात आणि भांडणं हाणामारी। उपसरपंच एपिसोड मध्ये बाळासाहेब असतील, गौरीताई, आम्ही एकत्र भांडणं आमची, किंवा बाळासाहेब कुठंतरी लाव्या करून कुठं सरपंचांना ज्यावेळेस मी घास भरवते एक बहीण या नात्याने, तिथं पण बाळासाहेब कुठं ना कुठंतरी काड्या टाकतात आणि एक वनवास्तून जे पेटवून द्यायचं काम जे करतात महाराष्ट्रभर आणि सगळ्यांना मनोरंजनाचं जे काम करतात बाळासाहेब। अशीच काही लोक भेटली रसिक मायबाप आणि मनाला खूप समाधान वाटलं की अशी पण लोक आहेत जिथं तळागाळा जे ग्रामीण भागातून जे कलाकार येतात त्यांची कुठेतरी दखल घेतली जाते। आता निश्चितपणेच मला अभिमान वाटतो आणि धन्यवाद। तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल, चहा दिला, ओळख दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद। चलो।